खोक्या उर्फ सतीश भोसलेची पत्नी ही अजित पवारांच्या भेटीला आलेली आहे असं समजते। तेजू भोसले नातेवाईकांसह अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेली आहे। कुटुंबाचं पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी अजित पवारांची खोक्या भोसलेच्या पत्नीने भेट घेतलेली आहे असं समजते। तिच्यासोबत तिचे इतरही नातेवाईक आहेत। खोक्या उर्फ सतीश भोसले मानुष मारहाण प्रकरणामध्ये सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची पत्नी तेजू भोसले ही आता अजित पवारांच्या भेटीला आलेली आहे असं समजतंय। तिच्यासह तिचे काही नातेवाईक सुद्धा आहेत। कुटुंबाचं पुनर्वसन करा या मागणीसाठी तेजू भोसले अर्थात खोक्या भोसलेच्या पत्नीनं अजित पवारांची भेट घेतली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, भेटी दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे याचे काही तपशील समजलेत का? सतीश खोक्या भोसले यांच्या पत्नी तेजू भोसले त्यांचे नातेवाईक हे उपमुख्यमंत्री पवार कार्यालयात आले होते आणि त्यानंतर त्यांच्या जर बघितलं उघड्या सुशांत, काही तांत्रिक अडचणी येत आहेत, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करू। मात्र सध्या खोक्या भोसलेची पत्नी अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेली आहे। ही बातमी सध्या समोर येते। आता भेटी दरम्यान कुटुंबाच्या पुनर्वसनाची जी मागणी केली आहे त्याबाबत अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। त्याचे तपशील आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत। खोक्या भोसले पत्नी तेजू भोसले हे नातेवाईकांसह अजित पवारांची भेट घेतलेली आहे। कुटुंबाचं पुनर्वसन करा अशी मागणी या भेटी दरम्यान अजित पवारांकडे तिने केली असं समजते।